आहे की आमच्यामध्ये जो येशू आहे त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे की जर माझ्यामध्ये येशू आहे तर मी सर्व काही मिळवलेलं आहे असा विश्वास ठेवा. माझ्यामध्ये येशू आहे आणि मी सर्व मिळवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. मला माझ्या स्वतःला माझ्यामध्ये येशू आहे, मी सर्व मिळवलेलं आहे. माझ्यामध्ये येशू आहे आणि मला सर्व मला प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यामध्ये येशू नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. प्रेज लॉर्ड. जो पौलाने पहिला आपण मुद्दा पाहणार आहोत की या ठिकाणी रोमकरास पत्र त्याचा 7वा अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण वाचणार आहोत. काय म्हटलेलं आहे पाहूया. कारण मला ठाऊक आहे की मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत. आता या ठिकाणी पौल म्हणतो की माझ्या ठाई काही चांगलं राहत नाही. आता हे कशा संदर्भात परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या ठाई म्हणजे माझ्या कशामध्ये देह स्वभावात दैहिकता नाही का शारीरिक जो पणा आहे ह्याच्यामध्ये काही चांगलं वसत नाही. येशू नाही तर आमच्या शरीरामध्ये दैहिक स्वभाव या दैहिकतेमध्ये काही चांगलं राहत नाही. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पहिली शरीराची दैहिकता जर तुम्ही बघितली तर शारीरिक दैहिकता या जगामध्ये आम्ही पाहतो की सगळीकडे शारीरिक दैहिकता आहे. म्हणजे दैहिक स्वभावात आमच्या दैहिक स्वभावात देह स्वभावात हालेलुया काही चांगलं वसत नाही. हालेलुया. आणि आपण पाहतो की गलतीकराचं पत्र त्याचा 5वा अध्याय 19 ते 21 वचनापर्यंत आम्ही पाहतो की देहाची कर्मे दैहिक स्वभाव जे आहेत तिथं आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये चांगलं काहीच नाही. वाचूया. देहाची कर्मे तर उघड आहे ती जार कर्म अशुद्धपणा कामातुरपणा मूर्तिपूजा चेटके वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हेवा खून दारूबाजी रंगलपणा आणि अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. हालेलुया. आपल्या शरीरामध्ये पहिली गोष्ट या देह स्वभावामध्ये काही चांगलं वसत नाही. प्रेज लॉर्ड. पण एक आशा आहे की जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जर आमच्या जीवनामध्ये येशूला आम्ही घेतलं आणि ज्यांनी येशूला प्राप्त केलं येशूला प्राप्त केलं त्यांनी सर्वस्वाला प्राप्त केलेलं आहे. हे सत्य समजून घ्या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही आमच्या दैहिकतेच्या नजरेने जर आम्ही स्वतःकडे बघू लागलो तर सैतान त्या देह स्वभावामध्ये नाही का फसवणारा सैतान आहे. आणि त्या कुठल्याही गोष्टीमध्ये आज सैतान फसवतो. आज हे सर्व आपण जे वाचलं जार कर्म देहाची कर्मे ह्या सगळ्या गोष्टी या जगामध्ये आहेत. या खूप भयंकर जगामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. आज जगामध्ये बघितलं तर सर्व ठिकाणी अशुद्धपणा आहे, जार कर्मपणा आहे, कामतुरपणा आहे, मूर्तिपूजा आहे, चिटकेपणा आहे, वैरपणा आहे, मत्सर आहे, कलह आहे, पक्षभेद आहे, हेवा आहे. अशा अनेक गोष्टीमध्ये आम्ही जगत असताना सैतान इतका फसवणारा ठगवणारा लबाड आहे, खोटारडा आहे. सैतान काय आहे? सैतान खोटारडा आहे. आणि सैतान नेहमी तिथंच बोट ठेवतो किंवा तिथंच तुमचं लक्ष वेधून घेतो की तिथं तुम्ही कमी व्हावं, तिथं तुम्ही नाही का प्रार्थनेमध्ये तुम्ही देवापासून दूर जावं. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी मला सांगा, मी विचार करतो तेवढं वाचत असताना उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वराने सगळं चांगलं केलं. मला परमेश्वराने सगळं चांगलं केलं. आकाश बनवला म्हणजे आकाश बनवलं, पृथ्वी बनवली, सगळे झाडं बनवली आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने सुंदर एक बाग बनवली. त्या देवाने एदेन बाग बनवली. प्रेज लॉर्ड. आणि त्या बागेमध्ये आम्ही पाहतो की दोघांना परमेश्वराने बनवलं. पहिला पुरुष आदाम
आणि दुसरी स्त्री काय म्हणजे दुसरी व्यक्ती बनवणारी. पहिला एक पुरुष बनवला आणि नंतर दुसरं काय बनवली म्हणजे एक स्त्री बनवली. एक पुरुष आणि एक स्त्री बनवली आणि देवाने काय केलं दोघांचं लग्न लावलं. हालेलुया. दोघांचं लग्न लावलं. दोघांना आशीर्वाद दिला. संसार कराय सुखी संसार कराय म्हणून त्यांना देवाने आशीर्वाद दिला आणि म्हटलं बहुमुलीत व्हा नाही का आशीर्वादित व्हा प्रेज लॉर्ड असं परमेश्वर त्यांना आशीर्वाद दिला. दोघांचा विवाह परमेश्वराने लावला. कुणी लावला परमेश्वराने त्यांचा विवाह लावला आणि देवाने त्यांना म्हटलं की आशीर्वाद दिला देवाने त्यांना की फलद्रूप व्हा बहुमुलीत व्हा पृथ्वी व्यापून टाका सत्ते खाली आणा आणि समुद्रातील मासे आकाशातील पक्षी पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. हालेलुया हालेलुया. आता आम्ही पाहतो की या ठिकाणी सगळ्यात मोठं श्रीमंत कपल सगळ्यात मोठा श्रीमंत परिवार श्रीमंत जोडी आम्ही पाहतो की आदाम आणि हवा. हालेलुया. मग मला सांगा त्यांना पाण्याची समस्या होती का त्यावेळेस? आदाम आणि हवाला पाण्याची समस्या होती का? सगळं उत्तर द्या मला. प्रॉपर्टीची समस्या होती का? माझी जागा एवढी माझी जागा तेवढी होती का? दोघच मालक होते. हालेलुया म्हणा. सगळी पृथ्वी कोणाची होती? पहिलं देवाची होती. देवाने कोणाला दिली? आदाम आणि हवाला दिली. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. मग आता आदाम आणि हवाला देव सगळीच पृथ्वी काय म्हटलं देव? पृथ्वी व्यापून टाका. आखी पृथ्वीचे मालक आम्ही 1 गुंठ्याचेच मालक. हालेलुया हालेलुया हालेलुया. मग त्यांना प्रॉपर्टीची समस्या होती का? जमिनीची समस्या होती का? हालेलुया. आज मला माझ्या प्रियांनो मला तुमचं लक्ष या ठिकाणी मला न्यायचं आहे की पहिले आदम आणि हवेला सैतानाने कशा प्रकारे पापात पाडलं. हालेलुया. मग आज त्यांना प्रॉपर्टीची समस्या नव्हती, पाण्याची समस्या नव्हती, समुद्र त्यांचाच. समुद्रातले मासे कुणाचे? आज समुद्र सुद्धा मार्किंग आहे. पाकिस्तान म्हणतो आमचा, इथून समुद्र आमचा आहे. हालेलुया है ना. म्हणजे तशी मार्किंग होती का त्यांना समस्या? युद्धाची समस्या होती का? नाही. बरं सांगा व्यभिचाराची समस्या होती का? दुसरी नव्हतीच ना तिथं. हालेलुया म्हणा की सगळं. तलाक व्हायची समस्या होती का? दुसरी नव्हतीच तिथं. हालेलुया म्हणा की सगळं. हालेलुया. दुसरी स्त्री बनवलीच नाही देवानी. का बनवली नाही? एकच. हालेलुया म्हणा. बोला की प्रेज लॉर्ड. आदमा तुला एकच बनवली. देवाला धन्यवाद असो म्हणा. देवाला धन्यवाद असो. जर देवाने 2 बनवले असता तर पुरुष म्हणला असता देवाने 2 का बनवले? मग हवा बनवताना अजून एक बनवली असते तर देवाने तर कल्पना करा तर माणूस आता बायबल मधले विद्वान म्हणणारे सुद्धा म्हणले असते देवाने 1 पुरुष आणि 2 स्त्री बनवल्या म्हणजे लक्षात घ्या 1 नाही 2 करायच्यात आपल्याला. हालेलुया हालेलुया. देवाने एकच बनवली. बनवताना पण काय केलं देवाने? आदामा चांगलं झोपी जा बाळा मला धन्यवाद. शेजारच्या धन्यवाद. आदाम झोपला आणि देवाने गपचीप स्त्री बनवली. इकडं त्याच्या फासळी काढली. एवढी गार झोप आली. फासळी काढली पण त्याला कळलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग स्त्री बनवली आणि एकच स्त्री बनवून दिली. झोपला होता. नाही तर बघितलं असं डोळे उघडून त्यांनी बघितलं असतं अशी स्त्री बनवतात का? मग त्यांनी बनवली असते. हालेलुया हालेलुया. मग कसल्या दुसरीकडे बघायची समस्या किंवा पापात पडण्याची समस्या नाही का अशुद्धपणाची समस्या त्यांना नव्हतीच. कशी गरज? व्यभिचारात पडावं, कारजारकर्मात पडावं, अशुद्धपणात पडावं, हेवा यावा अशी कुठली समस्या त्यांच्यामध्ये नव्हती. कुठले पक्षभेद हेवा नाही का आपल्या जगात पाहतो आपण त्याचं लय भारी होतोय हेवा आला नाही का त्याचंच लय चांगलं आहे हेवा आला. तसं त्यांच्यात हेवा यावा असं काही नव्हतं. व्याभिचारात पडावं अशी कुठली काही चान्सच नव्हता. हालेलुया. प्रॉपर्टी कोणतरी घेऊन जाईल ह्याचा चान्स काय प्रॉब्लेम नव्हता. समुद्राचा अधिकार त्यांना होता. समुद्राचे मालक तेच होते. प्रेज लॉर्ड.
समुद्राचे मालक तेच होते, सगळं पृथ्वीचे मालक तेच होते. हे माझं झाड आहे, आता एखाद्या झाडाला हात लावत रे, फळाला हात लावत रे, फळ फळ काय हात लावतो? आमचं झाड आहे, पाणी घातले, आमच्या झाडाला फळाला हात लावतो. आता हे समस्या आहेत. पण त्यावेळेस ती समस्या नव्हती की कुठलं कोणत्या झाडाला येतंय आणि माझ्या झाडाला हात लावतंय, माझ्या झाडाचं फळ घेतंय. अशी कोणतीही कसलाही राग मत्सर नव्हता, कोणतेही भांडण त्या स्थितीमध्ये दोघांमध्ये नव्हतं. सगळं काय मला चांगलं होतं. मला आदाम आणि हव्वा सगळं चांगलं होतं. आदाम आणि हव्वा सगळं चांगलं होतं. दोघांचं चांगलं प्रेम होतं. हालेलुया म्हणा. दोघांचं सगळं चांगलं सुखाने चाललं होतं संसार, है की नाही? प्रेज द लॉर्ड. मला कसलीच समस्या नव्हती. मला कसलीच समस्या नव्हती. आता सैतान त्याला काय विचारात पाडावा असे काही समस्या करू शकत होता का? नाही. त्यांना कुठला राग मत्सर आणावा असा काही करू शकत होता का? नाही. हालेलुया. कारण ते टोटली पवित्र होते, ते टोटली आशीर्वादित होते, ते टोटली परमेश्वरासारखे होते. जसा देव होता तसा तो आदाम होता. हालेलुया. जसा देव पवित्र होता तसा होता आदाम पवित्र होता. त्याच्यामध्ये कुठली अशुद्धता नव्हती, त्याच्यामध्ये कुठली घाणेरडेपणा नव्हता, त्याच्यामध्ये कुठलं कसलं रडणं नव्हतं, राग नव्हता, पक्षभेद नव्हता, कसली चिंता नव्हती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तरी पण सैतानाने त्यांना पापात पाडलं. मग मी विचार करत होतो, काही समस्या नसताना इतका सैतान धूर्त त्यांना पापात पाडतो. आज जगामध्ये जीवन जगत असताना कितीतरी नाही का एखादा व्यक्ती देवात कमी होतो, काही एखादं कारण त्याच्या जीवनात असतं. काय चर्चला येत नाही, बंद केली प्रार्थना, बंद केली चर्चला यायचं. तर मी विचार करत होतो की एवढं म्हणजे आता कारण बरोबर आहे. हालेलुया. आता कारण सैतानाकडे काय सैतानाकडे शक्ती नाहीये. सैतानाकडे नाही का लबाड आहे, लबाडी आहे, नाही का फसवणार आहे, भीती घालवणार आहे, असे काही शस्त्र आहेत सैतानाचे. तुम्हाला मी सांगतो, सैतानाने काय केलं माहितीये का? आदाम आणि हव्वाला आता हे सगळ्या शस्त्र वापरू शकत नाही. त्यांना अशुद्धपणाचं शस्त्र वापरू शकत नाही, है ना? प्रॉपर्टीचं काय तुला देवान दिलं, है ना? आता पण काय तू प्रार्थना करतोय, तुझ्याकडे काय रे? तुझी गरिबी, तुझ्याकडे पैसा नाही, नाही का? तुझं काय चांगलं झालंय, तू चर्चला जाती, तू चर्चला जाऊन तुझं कायच भलं झालंय. असं सैतान काय बी काय आज काय करतो, तुझ्याकडे काय आहे, तुझं काय जीवन आहे, तुझं काय आहे, असं काय बी सैतान परीक्षेत टाकतो. सैतान या गोष्टी टाकतो, लक्षात घ्या. पण या आदाम आणि हव्वाला असं काय करू शकत होता का तो? प्रॉपर्टी मध्ये मला तर प्रॉपर्टीत आशीर्वादित, जागेत म्हणलं तर आशीर्वादित. हालेलुया म्हणा. पवित्रता म्हणलं तर देवासारखी पवित्रता. हालेलुया. काही समस्या नसताना सुद्धा सैतानाने ना पापात कसं पाडलं म्हणा? धूर्ततेमुळे, चालाकीने सैतानाने त्यांना देवापासून बाहेर काढलं. फूट पाडली म्हणा, फूट पाडली. हालेलुया, हालेलुया. सैतान तुम्हाला येऊन असं पकडून तुम्हाला आपटू शकतो, त्याच्यात एवढी ताकद नाही. पण धूर्ततेने, चालाकीने तुमचा ताबा घेऊन तुम्हाला पापात पाडून, तुम्हाला देवाविरुद्ध वागायला लावून, तुम्हाला वाईट गोष्टी करायला लावून, तो तुम्हाला दुःखात पाडून तुमच्या मनात असा अविश्वास उत्पन्न कर चालाकी करणार, तुमच्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी. म्हणून बायबल सांगतं सावध असा. काय म्हणतं बायबल? सावध असा. सैताना गरजदाऱ्या सिंहासारखा टपून आहे. गरजदाऱ्या सिंहासारखा पण सिंह नाही. सैतान गरजदाऱ्या सिंहासारखा पण काय नाही. सिंहाला दात आहेत, सगळं आहेत, पण त्याला दात नाहीत. त्याचे दात येशूने पाडून टाकले. आम्ही मला टाळ्या वाजवा. हालेलुया म्हणा सैतान. प्रेज द लॉर्ड. सैतान सिंहासारखा पण त्याला दात नाहीत चावायला, त्याच्याकडे शक्ती नाही. येशूने त्याची सर्व शक्ती नष्ट केलेली आहे. हे पण एक सत्य लक्षात घ्या. आमेन म्हणा सैतान. हालेलुया, हालेलुया. तर पहिली गोष्ट समजून घ्या. मग सैतानाने काय केलं की ह्या सगळ्या समस्या
ज्या आज जगामध्ये आम्ही पाहतो यातली कुठलीही समस्या तो त्यांना पापात पडू शकत नव्हता, पण सैतानाने त्यांना एक उणेपणा किंवा एक धूर्तपणा करून त्यांना सांगितलं की तुम्ही जर हे फळ खाल तर तुम्ही जे आता तुम्ही कसं दिसताय त्याच्यापेक्षा तुम्ही काय होणार, देवासारखे. काय म्हणाल त्यांना ते म्हणाले की आम्हाला खायला नाही लावलं, हे खाताल तर काय होईल, तुम्ही मरताल, है की नाही. तर त्या सैतानाने काय बोललं त्या स्त्रीला, तुम्ही जर खरोखर मरणार नाही, तुम्ही काय होणार नाही. 3रा अध्याय उत्पत्ती तुम्ही घरी वाचू शकता. तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्त्रीला जो सर्प म्हणाला, सैतान म्हणाला की तुम्ही खरोखर मरणार, कारण देवालाही ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे काय होतील, डोळे उघडतील, तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. हालेलुया. आणि त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर, शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आपल्या पती बरोबर आपल्याला बरोबर आपल्या पतीलाही दिले आणि त्यांनी पण काय केले, त्यांना बरे वाईट नाही का जाणणारे व्हाल, शहाणे करायला इष्ट. कसं दाखवलं त्याला सैतान त्यांना ते फळ, शहाणे करायला इष्ट, चांगला आहे शहाणे. पण आता मला सांगा, ऑलरेडी दादा मला देवाने काय दिलं होतं, अद्भुत ज्ञान, शहाण पण दिलं होतं. शहाण नाही का ज्ञान. देव म्हटला हे सर्व जी जनावर पक्षी बनवले ह्यांचं मला नावं ठेवायचे. काय ठेवायचे त्यांचे, मी नाही ठेवणार, पण मी आदामाला ठेवायला लावणार. हत्याला आदाम म्हणाला, आदामा कशी गेला काय ना, आदाम म्हणला ही हत्ती नाव पडलं. चिमणी आली चू 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 चू, लगेच त्याचं नाव कोणी ठेवलं. म्हणजे किती देवानी कॅपॅसिटी तुमच्या आणि माझ्यामध्ये, मानवामध्ये देवानी दिलेली आहे. आदामामध्ये ते देवाने दिलं होतं की तो हत्तीचं नाव ठेवू शकतो, त्याने हत्तीचं नाव ठेवलं, त्याने चिमणीचं नाव ठेवलं. हे सगळे पक्ष्यांचे, हे सगळ्या गोष्टींची नावं कोणी दिले, आदामामध्ये. ते देवाने ते तसं दिलं होतं त्याला. पण सैतानाने या ठिकाणी काय केलं, तुझ्यात नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला मला, सैतान नेहमी तिथं बोट ठेवायला येतो, तुझं हे नाही रे, तुझं हे नाही, तुझं असं नाही, तुझं हे चांगलं नाही, तिथंच आला, नेमकं तिथंच आला. हालेलुया. आदाम हवेला कुठल्याही समस्या नाही, तू देवासारखं बनता. पण ऑलरेडी देवासारखं होता तो. आमेन. तुम्ही देवासारखं नाहीये म्हणून त्यांच्या डोक्यात टाकलं ते. तुम्ही जर फळ खाल तर तुम्ही देवासारखं बनाल, देवासारखं बरं वाईट जाणणारे व्हाल, ज्ञानी व्हाल. हालेलुया. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला काय घ्या, सैतान त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष लावणार, निराश करायला बघणार जे तुझ्याकडे ही नाहीये. हालेलुया. तुझ्याकडे ही नाहीये. एखादी गाडी, मर्सिडीज गाडी जाईल आणि वॅगनर चालवतोय तू, सैतान येणार, तुझ्याकडे ती नाही मर्सिडीज, ही तुझी साधारण वॅगनर रे, जुनी वॅगनर हे. हालेलुया. ती बघ तप ती मर्सिडीज मनात येणार, चांगली गाडी, मर्सिडीज गाडी चांगली आहे. हालेलुया. मर्सिडीज गाडी चांगली आहे, मनास तुझी लायक आहे का घ्यायची. जी नाही का तो नाही घेऊ शकत, तुझ्या ती कुवत नाही, तो नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. मग स्वतःला हीन भावना दाखवतो सैतान. हे तुझं काय चांगलं आहे, तुझं परिवार हे मला सैतान हे करत म्हणतो, हे म्हणतो. आणि मग तुम्ही बी हळूहळू हे मग सैतान म्हणतो हे. हालेलुया. कारण तुम्ही हे केलं का सैतान मग विजयाचा हात करून म्हणतो हे करतो. आणि मग देवाकडे बघतो, हे देव म्हणतो
मी यांना सगळे आशीर्वाद दिले. हालेलुया बोला. देव म्हणतो मी यांना सगळे आशीर्वाद दिले. देव म्हणतो की टू व्हीलरची याची लायकी नव्हती, देव म्हणतो याला मी आशीर्वाद देत 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 जुन्या टू व्हीलरवरनं नवीन टू व्हीलरवर आणलं, नवीन टू व्हीलरवरनं ह्याला मी नाही का फोर व्हीलर मध्ये आणलं, भाड्याच्या घरातनं ह्याला स्वतःच्या घरात आणलं. हालेलुया. 2 रूम मधून 3 BHK मध्ये 1 BHK मध्ये आणलं, 1 BHK मध्ये दुसऱ्यावर आणलं. आणि तरी पण सैतान नेहमी 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 तिथंच बोट लावतो, तिथंच लक्ष घालतो. हेच नाही, हे काय जिंदगी, हे सैतान म्हणतो हे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 10,000 आहेत किती कमी आहेत रे. हे म्हणा देह स्वभावात काही चांगलं राहत नाही. सैतान तिथं नाही का पाड्या बघतो. हालेलुया म्हणा. बोला हालेलुया. हालेलुया. 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे मोबाईल होता का? होता का? 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे टू व्हीलर होती का? फोर व्हीलर होती का? 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे स्लॅबचं घर होतं का? मला नाही. आता आहे का? किसन म्हणतात आहे. स्लॅबचं घर आहे, गाडी आहे, आहे का? आहे पण जुनी आहे ना म्हणा की मग. हालेलुया. बोला की प्रेज द लॉर्ड. सैतान काय करतो तिथंच हे करतो. नाही काय नाही हो, काय नाही हो. कसं नाही हो, बरंच नाही, बरंच म्हणायचं, बरंच नाही बरं. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आहे की यातली नाही राग मत्सर नाही, व्यभिचार प्रकार नाही, कुठलीही समस्या नसताना बागेमध्ये कुठलीही समस्या नव्हती. म्हणा त्या बागेमध्ये आदाम हवा जे बागेत राहत होते कसली समस्या नव्हती. भांडण नव्हतं, डिवोर्स देणारा कोर्ट नव्हता, वकील नव्हता, चलो मैं लढूंगा तुम्हारे केस म्हणणार नव्हता. हालेलुया. हालेलुया. म्हणजे काही समस्या नव्हती, तरी सैतानाने यांना पापात पाडलं. सैतानाने यांना देवाविरुद्ध पाप करायला प्रवृत्त केलं. आणि फक्त हेच कुठलं शस्त्र वापरलं सैतानाने, ते म्हणजे खोटारडेपणा. काय बोललं? मनाशाचा चला सैतान खोटा आहे, खोटारडा आहे, लबाड आहे. हालेलुया. तो येऊन मला तो येऊन तुमच्या मनात खोट बोलतो. आमेन का? काय बोलतो? तू आशीर्वादित नाही, तुझं चांगलं नाही, तू प्रार्थना करून तुझा फायदा कुठं झाला, तुझ्याकडे काय आहे? आज एवढं प्रार्थना केली 10 वर्ष, पास्टरकडे जातो प्रार्थना करायला, है की नाही? हालेलुया. इंदापूरला जातो, बारामतीला जातो, 20-10 वर्ष मीटिंगला गेला तू, आणि तुझं काय चांगलं झालं? तुझं लेकराचं कुठं चांगलं आहे, तुझ्या पोरीचं कुठं चांगलं आहे, तुझं कामाचं कुठं नीट चाललंय, पैशाचा समस्या सुटली का तुझी, तुझं ती घराची समस्या नाही, तुझं कर्ज नाही सुटलं अजून, तुझं हेच नाही सुटलं अजून, आणि तुला कुठं तुझा तू आशीर्वादितच नाहीये, तू अजून अशुद्ध आहेस, आता तू पापीच आहे, तू चर्चला कशाला जातोय, देव तर तुला देवाने बी सोडलंय. अशा अनेक सैतानाकडे शस्त्र. हा हा बरोबर होतं बघ, हा खरंच की प्रार्थनेला चाललं कुठं, हा चांगलंच नाही. हालेलुया. हालेलुया. पण त्याकडे लक्ष देऊ नका. नाही नाही, जो तुमच्यामध्ये येशू आहे त्याकडे लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. म्हणून पहिला जो मुद्दा आहे दैहिकतेच्या द्वारे लक्ष देऊ नका. देह स्वभावात काही चांगलं राहत नाही, पण जो येशू तुमच्यामध्ये राहायला आलेला आहे, जो येशू तुमच्यामध्ये आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तो परिपूर्ण करणारा प्रभू आहे. म्हणा की आमेन 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 आमेन. हालेलुया म्हणा.
तर सैतान खोटारडेपणा, खोट्या गोष्टी पसरवतो, खोट्या गोष्टी सांगतो, धूर्तपणाने खोट्या गोष्टीमुळे पाळतो. सैतानामध्ये ताकद नाही, मला सैतानामध्ये ते सामर्थ्य नाहीये. मला येऊन भांडणं करायचं नाही का, म्हणजे मला असं धक्का देऊन पाडल नाही ना, असं नाही का, तुम्ही चाललाय आणि तुम्हाला असं धक्का देऊन चापट मारतोय, अशी सैतानाची ताकद नाही. त्याची सगळी ताकद काढून घेतलेली आहे, म्हणजे काहीच नाही त्याच्यात सामर्थ्य. तुम्ही सैतानापुढे सामर्थ्याने व्यक्ती आहात. म्हणा की आमेन. म्हणा, सैतान मला घाबरतो, मी नाही घाबरत सैतानाला. पण झालं काय माहितीये का, देवाचा मुलगा येशूचीच प्रार्थना करून सामर्थ्य घेऊन चालणारा व्यक्ती, आणि सैतान लांबूनच असं असं घाबरतो. पण काही लोक असे सैतान 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 माझ्यावर हमला करतोय, मामला करतोय. सैतान म्हणतो याला काय भ्यायचं, ह्याला काहीच करू शकत नाही, माझ्या दात नाही, घाला खाऊ शकत नाही, मी घरदारा सिंहासारखा, पण फक्त मी आवाज नाही का, आवाज काढून भीती घालू शकतो नाही का, मी याच्या कानात शब्द आवाज करून भीती घालू शकतो, पण ह्याला मी काहीच नाश करू शकत नाही. ह्याला मी म्हणू शकतो तू बरा होऊ शकत नाही, बरा होऊ शकत नाही, पण नाही का एवढंच म्हणू शकतो. पण जर याने विश्वास ठेवला आणि याने मुखाने घोषणा केली, येशूला बसलेल्या फटक्याने मी बरा झालेला आहे, तर तो बरा होतो हे सैतानाला माहिती आहे. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या बरोबर कोणी नाही, मला कोणी नाही, पण सैतानाला माहिती आहे की तुम्ही किती मौल्यवान आहात, की नाही का तुमच्याकडे ते असं येऊन नाही सांगणार घाबरू नको, घाबरू नको. सैतान असं म्हणणार आहे का येऊन, घाबरू नको, हे बघ तुझ्या चारी बाजूला देवदूत आहे, हे बघ तुझ्या बरोबर परमेश्वराचे देवदूत चालत आहेत, घाबरू नको, असं म्हणणार आहे का सैतान येऊन? हे लावण आहे तो म्हणणार कोणी नाही तुला, देवानी पण सोडलंय तुला, असं म्हणणार सैतान येऊन. असं खोटं बोलणार. की जण म्हणतात की हा असंच बोलणार, का असं बोलणार येऊन, देव तुझ्या बरोबर आहे, येशू तुझ्या बरोबर आहे, असं म्हणणार येऊन कानात येऊन. उलटा असं म्हणणार, अहो येशूकडे आला एकदा. कुणाकडे आला, कुणाकडे आला, आवाजही नाही, कुणाकडे आला, येशू. येशू मला कोण आहे, सैतान. काय म्हणला, भूक लागली तुला, भूक लागली, बर कानात असं आतल्या कानात, तू देवाचा पुत्र आहेस तर या तोंडाला भाकरी कर. भूक लागली तुला, काय लागली तुला, तू देवाचा पुत्र आहेस ना. आता हा कसला डाऊट. हालेलुया म्हणा. म्हणजे खोटंपणात पेराय कसं बघतो, तू देवाचा मुलगा आहेस ना, तू चर्चला जातोस ना, तू प्रार्थना करतोस ना, मग ही समस्या काय. मग तिथंच हा 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 हा, मग तुम्ही म्हणता हा हा हा, तुम्ही त्याला लगेच हा हा म्हणून त्याच्या खोट्या खोट्यावर विश्वास ठेवला, लगेच तो म्हणतो हा 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 हा. हालेलुया, हालेलुया. येशू तसं नाही म्हटला, हा हा असं नाही म्हटलं. तू देवाचा पुत्र आहेस तर तू ढोंड्याला काय कर, या दगडाला काय करतो, भाकरी करून खा. तुला भूक लागली ना, मग तू देवाचा पुत्र आहेस, तू काही करू शकतोस. येशू असं नाही म्हटलं, हा हा बरोबर बोलतोय बरं का, भूक लागली मग हे धोंड्या भाकरी व्हायला पाहिजे, असं नाही येशू म्हटलं. सैताना देवाच्या वचनात असं सांगितलंय, मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. हालेलुया, हालेलुया. सैतानाला माहित आहे की येशू देवाचा पुत्र आहे. सैतानाला माहित आहे की तुम्ही आणि मी देवाचे आहोत. प्रेज द लॉर्ड. पण सैतान खोट्या गोष्टी पेरतो येऊन. प्रेज द लॉर्ड. येशूला तो सोडत नव्हता, पण येशूने उत्तर दिलं. मनाशेचा तिला उत्तर द्यायला शिका. खोटं बोलणाऱ्याला उत्तर द्यायला शिका. माणसं जगात खोटं बोलतात पण रेटून बोलतात, आणि खोटं लोकांना खरं वाटतं. जगातल्या लोकांना समस्या काय जगात माहितीये का, खोटं काय वाटतं आणि खरं काय वाटतं. पण बायबल काय सांगतं माहितीये, काळा वचन योहानाचा शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय 32वा वचन वाचूया. योहान 8:32. तुम्हाला सत्य समजेल, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्यच तुम्हाला बंधनातून मुक्ती देईल. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया, म्हणा की हालेलुया. हालेलुया.
गोष्टीमध्ये पाडतो, पण बायबल मध्ये सांगतं की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला सगळ्या बंधनातून मुक्ती देणार. आमेन का चर्च? तुम्ही सत्य समजून घेतलं पाहिजे म्हणून या वचनाप्रमाणे. आमेन का? काय पाहिजे? सत्य तुम्हाला समजेल. जोपर्यंत तुम्हाला सत्य समजणार नाही तोपर्यंत तुम्ही बंधनातून मुक्ती प्राप्त करणार नाही. तुम्ही खोट्याड्या गोष्टीमध्ये जर राहाल, सैतानाच्या खोट्या गोष्टीमध्ये जर तुम्ही होकार देत बसाल, सैतानाच्या खोट्या गोष्टीमध्ये तुम्ही नाही का हो 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 करत चालाल, हा हा हे कास नाही का ह्या गोष्टीमध्ये चालाल, तर तुम्ही बंधनातच जाणार. पण सत्य तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आमेन का? हालेलुया. सत्यच तुम्हाला बंधनातून मुक्त करतं. एकीकडे खोटाडा सैतान आहे, खोटा बोलणारा, लबाड बोलणारा, लबाडीचा बाप आहे सैतान, आणि त्या खोटाड्या गोष्टीमुळे सैतान बंधनात टाकतो. खोट्या गोष्टी सांगतो की तू आजारी आहे, तू बरा होणार नाहीस. आजचा रविवार आहे, तुम्हाला आरोग्य मिळण्याचा रविवार आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. आज तुमचा मनाशाचा चला आरोग्याचा दिवस आहे. आज विश्वास ठेवा, आज आरोग्याचा दिवस आहे. मी आज आरोग्य स्वीकारत आहे. येशूला बसल्या फटक्याने मी बरा झालेलो आहे. येशूला 39 फटके बसले आणि मी बरा झालो आहे. आरोग्य देणारा तो माझ्यामध्ये राहतो. मी त्याचं मंदिर आहे. म्हणा, येशू माझ्या उजव्या साईडला आहे, येशू माझ्या डाव्या साईडला आहे, येशू माझ्या पुढे आहे, येशू माझ्या मागे आहे, येशू माझ्या वर आहे, येशू माझ्या चारी बाजूला आहे. महाराष्ट्राचा चला, येशू तुमच्या सोबत आहे, येशू तुमच्या उजव्या साईडला आहे, येशू तुमच्या डाव्या साईडला आहे. मोठ्याने मला विश्वासाने तुमच्या मागे येशू आहे, तुमच्या पुढे येशू आहे, तुमच्या वर येशू आहे, तुमच्या चारी बाजूला येशू आहे. विश्वासाने म्हणा, तुमच्या चारी बाजूला येशू आहे. मला हे सत्य आहे, हे सत्य आहे. हालेलुया. मला सत्य आहे. आरोग्य देणारा येशू तुझ्या बरोबर आहे. म्हणा, तुम्ही घोषणा केली ना, तो तुमच्या बरोबर आहे. हालेलुया म्हणा, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला काय करेल? बंधनातून मुक्त करेल. मग तुमचं कुठलंही बंधन असो, सत्य समजून घ्या. खोट्या गोष्टीवर हालेलुया. देव स्वभाव काही सांगेल तुम्हाला, दैहिकता काही सांगेल, पण तुम्ही म्हणा हे खोटं आहे. वचन सत्य आहे म्हणा, येशू सत्य आहे म्हणा. म्हणा, सत्याचाच विजय होतो, खोट्याचा विजय होत नाही. मला खोटं ती खोटं असतं, मला खोटं ती खोटं असतं, खरं ते खरं असतं. काय म्हणतात ना, खरं नाणं काय? बोला बोला, मला ते आठवण आहे. काय खरं? खणखणणार म्हणजे काय म्हणतात ना, खणखणणारं नाणं, खणखणीत खरं. हालेलुया. खरं सोनं ती खरंच सोनं असतं, ती नेहमीच चमकतं, त्याची चमक कधीच कमी होत नाही. खरं नाणं खणखणीत वाजतं. म्हणा, खरं नाणं खणखणीत वाजतं, खोटं नाणं बत्ती. हालेलुया. बरोबर, हालेलुया. म्हणा, खोटं नाणं खणखणीत नाही वाजत, बद 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 वाजतं. खोटं नाणं सैतान आहे. खोटाडा कोण आहे? खोटा कोण आहे? पण सत्यमेव जयते म्हणतात ना, विजयी, नेहमी विजयी, नेहमी विजयी, नेहमी नाही का विजयी मिळवणारा सत्ययेशू तो आपल्या बरोबर आहे. हालेलुया. नेहमी सत्याचा विजय असतो, लक्षात घ्या. आणि सत्ययेशू स्वर्गातून इथं खाली आला. सत्य हे पण आहे की त्यांनी तुमच्यासाठी रक्त सांडलं आणि तुम्हाला सगळ्या पापातून सुटका दिलेली आहे. मला काय आमेन? मला मी विश्वास ठेवतो, येशूने माझ्या सर्व पापाची क्षमा केली. हे जणांचा विश्वास आहे, सर्व पापाची क्षमा केली. पुढच्याही काय चुका असतील ना, उद्याच्या, आत्ताच्या, पुढच्या 2 मिनिटात नाही का, चर्च नंतर काय चुका होईल, सैतान काय करतो, तू आता पहिलं प्रार्थनेत होता पण आता काय नाही, तू आता लई पापात आहे, तुला येशूने पण सोडलं. येशूचं वचन खोटं आहे का? येशू काय म्हणतो, मी जगाच्या शेवटापर्यंत तुझ्या बरोबर आहे. खोटं आहे का सांगा?
येशू काय म्हणतो? सगळे सोडतील पण मी तुला सोडणार. मला सांगा, येशू सोडतच नाही. आमेन म्हणा. येशू दोष देत नाही. आमेन म्हणा. येशू नाही का माग आपल्याला ढकलत नाही बाजूला. हे तर काय झालं, बायबलमध्ये अशा अनेक घटना आहेत. तुम्हाला सांगतो, पेत्र नावेमध्ये होता आणि वादळ सुरू होतं. येशू पाण्यावर चालत चालत, समुद्रावर चालत चालत येशू येत होता. येशूला पेत्र म्हणाला, येशू तू आहेस, मी येऊ का? येशू म्हणला, ये. काय म्हणाला येशू? ये. आणि अक्षरशः पेत्र पाण्यावर चालू लागला. पाण्यावर चालू लागला. हालेलुया. पाण्यावर चालू लागला. आणि ज्यावेळेस त्याने इकडं तिकडं बघायला सुरू केलं, ज्यावेळेस त्या लाटा, त्या वारा पाहून तो भिला. मला काय झाला? का बुडू लागला पेत्र? म्हणा, भिला. त्या हवाचा आवाज, त्या लाटाच्या गोष्टी बघून तो काय झाला? आणि बुडू लागला. म्हणा, बुडू लागला. चांगला पेत्र काय होऊ लागला? बुडू लागला. काय व्यक्ती चांगलं प्रार्थना करणारा बुडू लागतो. चांगली फॅमिली असताना काय होतं? विश्वास काय झाला? मला सांगा, बुडत होता. काय होत होता? त्या बुडलेल्या स्थितीत येशूला त्यांनी हाक मारली. येशूने ऐकली का नाही ऐकली? येशूला मला वाचवलं का नाही वाचवलं? मग तुम्हाला काय वाचवणार नाही. सैतान येऊन म्हणणार, तुला आता देव पण वाचवणार नाही. जर त्या पेत्राला चांगलं पाण्यावर चालणारा स्वतःच्या चूक झाली, भीतीला आपल्यामध्ये येऊ दिलं, अविश्वासाला आपल्यामध्ये येऊ दिलं आणि बुडू लागला. आणि अविश्वास झालेला पेत्र बुडून असताना तरी पण त्या बुडलेल्या स्थितीत थोडा नाशच होणार होता आणि मरणारच होता. अशा शेवटच्या क्षणाला त्यांनी येशूला हाक मारली आणि माझ्या येशूने त्याला नाही तसंच मारायला नाही सोडलं. येशूने लगेच आपला हात पुढे केला आणि त्याला वाचवलं. सत्य हे आहे की येशू कधी सोडत नाही. म्हणा की आमेन. मला सत्य हे आहे, येशू कधीच सोडत नाही. येशू कधीच टाकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय जगामधल्या ह्या समस्या, या अनेक गोष्टी समस्या, आर्थिक समस्या, महागाईची समस्या, पैशाची समस्या, घराची समस्या, अशुद्धपणा, या सगळ्या गोष्टी. पण आता बायबल सांगतं, कलसीकरास पत्र 2 अध्याय आपण काढूया पटकनी. कलसीकरास पत्र 2 अध्याय आणि 9 आणि 10 वचन पटकनी वाचूया. कलसीकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचन. कारण ख्रिस्ताच्या ठायी देवपणाची सर्व पूर्णता. आमेन. आमेन. हालेलुया. म्हणा, ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. म्हणा, येशूच्या ठाई देवाची सर्व परिपूर्णता माझ्यामध्ये देवाने दिलेली आहे. हालेलुया. हा, पुढे काय म्हटलेलं आहे? आणि जो सर्व सत्याचे व अधिकाराचे मस्तक आहे, अधिकाराचे मस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. म्हणा, आम्ही पूर्ण केलेलं आहे. पूर्ण केलेले आहोत येशूमध्ये. मला सांगा, येशूमध्ये मी पूर्ण केलेलं आहे. पूर्ण झालेला आहे. बघा, एकीकडे पौल काय म्हणतो? देह स्वभावात माझ्या शरीरात काही चांगलं राहत नाही, पण ज्यावेळेस येशू आपल्या जीवनामध्ये येतो तर आता सर्व परिपूर्ण मी झालेलो आहे. आमेन. आमेन. हिचा विश्वास आहे. हालेलुया. पण सैतान काय म्हणणार? तू अजून काहीच नाही, तू अजून गुन्हा आहे, तू अजून कमी आहे, तू अजून पापात आहे, तू अजून प्रार्थनेत कमी आहे, तू अजून थोडं नाही का? नाही. पण बायबल इथे सत्य काय सांगतं? तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण आहात. आमेन. आमेन. म्हणा की आमेन. आमेन. कशावर विश्वास ठेवणार तुम्ही? येशू आहे माझ्यामध्ये तर मी परिपूर्ण केलेला आहे. येशू नाही तर मी परिपूर्ण नाही, अपूर्ण आहे मी. पण येशू माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणा, येशू माझ्यामध्ये आहे. येशू माझ्यामध्ये आहे. मी पवित्र केलेला आहे आता. मला पवित्र केलेलं आहे. मी धार्मिक केलेला आहे आता. मला धार्मिक केले आहे. हालेलुया. मी आता देवाचा मुलगा आहे. मी देवाचा मुलगा आहे. मुलगी आहे. आमेन. है की नाही? आता तुम्ही अपूर्ण आहात का? नाही. काय केलं? बाप्तिस्मा घ्या. आता परिपूर्ण व्हायचं. मला अजून परिपूर्ण व्हायचं. कधी होणार? म्हातारा झाला, म्हातारा सुद्धा परिपूर्ण होणार. सैतानाचा ऐकून परिपूर्ण होणार नाही. प्रेज द लॉर्ड.
है की नाही? हालेलुया. स्वतःहून काहीच परिपूर्ण होणार नाही. थांबा पास्टर जरा थोडं कसं हे घराचं काम पूर्ण होईल, कधीच पूर्ण होणार नाही. मला मी ऑलरेडी परिपूर्ण झालेला आहे. हालेलुया. मला येशूमध्ये परिपूर्णता मिळालेली आहे. है की नाही? मिळाली का नाही? हा, मला येशू आहे. मला जिथे येशू आहे तिथं प्रकाश आहे. जिथे येशू आहे तिथं पाप क्षमा आहे. सत्य हेच आहे. लक्षात घ्या. हालेलुया. सत्य हेच आहे. बायबल सुद्धा सांगतं, आता जुन्या कराराप्रमाणे आता तुम्हाला कालवडीच्या राखेची गरज नाही, तुम्हाला बकऱ्याच्या बैलाच्या रक्ताची गरज नाही. आता कायमचं येशूचं रक्त तुम्हाला सगळ्या पापातून क्षमा करतं आणि शुद्ध करतं. मला की आमेन. हालेलुया. आता कालवडीची बकऱ्याचं रक्त क्षमा करत नाही, आता येशूचं रक्त क्षमा करतं. सत्य हेच आहे. सत्य येशू आहे. आणि सत्य येशू काय? ज्यांनी येशूला प्राप्त केले त्यांनी पापाची क्षमा प्राप्त केलेली आहे. ज्यांनी येशूला प्राप्त केले त्यांनी परिपूर्णतेला प्राप्त केले आहे. ज्यांनी येशूला प्राप्त केलेला आहे त्यांनी शापातून सुटका मिळालेला आहे. आता त्याच्यावर शाप नाहीये. आमेन म्हणा. हालेलुया. आता त्याच्यावर शाप नाहीये. आता माझ्या पापामुळं किंवा माझ्या अरे आता माझा मुलगा शापित होऊ शकत नाही. जर त्याने येशूला प्राप्त केले माझ्या मुलाने, तर त्याच्यावर शापाचा अधिकार नाही, आशीर्वादाचा त्याच्यावर अधिकार आहे. म्हणा की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आम्ही आशीर्वादित केलेला आहे. मी परिपूर्ण झालेलो आहे. मी पवित्र केलं गेलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पण सैतान काय करणार? जे नाही, तू प्रार्थनेत आहे, तुला पण ती नाही भेटलं रे, तुझी इच्छा स्वप्न काय राहिलं? अपूर्ण राहिलं. म्हणायचं अपूर्ण काय नाही, सगळं पूर्ण झालंय म्हणायचं. खोट्या गोष्टीवर काय ठेवायचं नाही. खोटारडायचं आहे. काय तुझं स्वप्न नाही पूर्ण झालं, स्वप्न तुझं तुटलं. तुझं स्वप्न तुटलेलं आहे. तू काय केलेलं आहे? तू तुटलेला हृदयाचा आहे. तू कशाचा हृदयाचा आहे? दिल के तुकडे हजार होय तेरे. हे कोणी म्हणतं? कोणी म्हणतं? देव म्हणतो का सैतान म्हणतो? मग त्याला म्हणायचं दाखव 1000 तुकडे. किती तुकडे? 1000 तुकडे. एक तुकडा झाला तर तू जिवंत राहशील का? हालेलुया. हालेलुया म्हणा. हृदय काय तुटतं ते येशूला माहितीये. येशूने तुझ्यासाठी हृदय तुटून घेतलं. तुझं हृदय एक केलेलं आहे आता, परिपूर्ण केलेलं आहे आता. आमेन. जिथंच बोट ठेवायला लागणार सैतान खोट्या गोष्टी ठेवून, जिथं तुम्ही निराश व्हाल, तिथं तुम्ही प्रार्थनेमध्ये निराश व्हाल. पण मला एक असं वाटलं, आता मग आपल्याला काय समस्या नसताना फसवलं. फसवाय म्हणा सैतानले फसवाय. सावध राहिलं पाहिजे. फसवायले साप आहे. साप लय धूर्त साप आहे. साप आहे. सापाची जातली डेंजर असते. हालेलुया म्हणा. काय साप बारीक बारीक जागा असली तरी घुसते ती. हालेलुया. बारीकच जागा चुचू आत कधी घुसायला लागतं. किडा घुसतो इथं. हालेलुया म्हणा. म्हणा कुठं घुसतो? साप बिळात घुसतो. सर सांगतो ते साप आलाय, तो घुसतो इकडं तिकडं. आता सैतान घुसतो ती बघा की कुठं कुठं. हालेलुया. कुठं घुसतो तो सैतान? धूर्त खोट्या गोष्टी. वळवळ किती हृदयात येतो. तुटलेला रे तू, तुला कोणी नाही. मरण जा. खोटा आवाज मनाच्या कधीही आवाज आला असा, विचार आला असा, मरून जा. सैतानाचा आवाज आहे. सैतानाने ताबा घेतलाय म्हणायचं. लगेच म्हणायचं येशू ये माझ्या हृदयात. वळवळ करत पळूनच झाला ते. कसं पळतो साप? काहीच कळत नाही. मला हसायचं.
हसा घे. कसा पळतो माहिती साप, काहीच कळत नाही कुठं कसं. तसं येशूला तुम्ही बोलवलं, त्याला सुचतच नाही सैतानाला, वळ करत बाहेर निघून जाणार. कारण त्याला कळलं ना, येशू तुमच्या हृदयात येतो आहे, येशू तुमच्यामध्ये येत आहे. आणि तुम्ही घोषणा केली ना, काय वळवळ करत राहील तिथं तो, पटकन रस्ता बघल दुसरीकडे. हालेलुया म्हणा. पण काय येशूला बोलवणार नाही, ते वळवळणाऱ्या बरोबरच राहणार, मला फसव्या बरोबरच. हालेलुया. कशावर राहणार? हा, मग ती वळवळतो. हा, मग माणसं म्हणतात, काय तुझ्या डोक्यात वळवळतं रे? डोक्यात काय काय सारखं वळवळतं? दिसत नाही, सिटी स्कॅन मध्ये दिसत नाही ते. सैतान धूर्त आहे ना, ते सिटी स्कॅन मध्ये दिसणार नाही वळवळणारा, ते येशूलाच दिसतो. म्हणा की आमेन. हालेलुया. धूर्त सैतान आहे आणि तो हे शस्त्र वापरतो, भीती, धूर्तपणा, खोटारडेपणा, अविश्वासचा पणा टाकाय बघतो. पेत्राला बुडवायला निघाला. कशाला? येशूने नाही सोडलं. मला येशूने नाही सोडलं. एकदा पेत्र 3 वेळा नाकारलं येशूला. किती वेळा नाकारलं? भीतीपोटी. कशा काय घातली त्याच्यात? भीती. 3 वेळा नाकारलं, पण येशूने सोडलं का त्याला? तुम्हाला सोडलं का येशू? आमीन म्हणा सगळं. योना देवाला सोडून चालला होता, मरा म्हणून समुद्रात पडला, माशाने गिळलं. माशाने गिळून कुठे गेला? समुद्रात गेला. समुद्रात प्रार्थना केली योनाने, देवाने सोडलं का त्याला? देवाने सोडलं का? मी विचार करतो, देव कुठून कुठून प्रार्थना ऐकतो. म्हणा समुद्रात देव सुद्धा प्रार्थना ऐकतो. ऐकू जाते देवाकडे प्रार्थना. म्हणा ऐकते देव प्रार्थना. म्हणा देव प्रार्थना ऐकतो. योनाची प्रार्थना समुद्रात गेला, समुद्रात होता, पण माशाच्या पोटात होता. आणि कशामुळे? स्वतःच्या चुकीमुळे देवाला सोडून चालला होता, देवाच्या इच्छेवर वागला होता. तरी पण माशाने गिळलं, माशाच्या पोटात थोडा प्राण राहिला होता. पण त्या माशाच्या पोटात असताना देवाची आठवण झाली, पश्चाताप करून देवाला त्याने हाक मारली आणि माझ्या देवाने त्याला तिथं समुद्रात ठेवलं. समुद्रात हाक देवाने ऐकली आणि त्या समुद्रात देवाने त्याची हाक ऐकून त्या देवाने त्याला समुद्रातच मारायला नाही ठेवलं. त्या समुद्रात परमेश्वर त्याला बाहेर काढलं माझ्या परमेश्वराने. म्हणून माझ्या प्रियाने सत्य हे आहे की तुम्ही कुठेही असा, देव सोडत नाही. हालेलुया म्हणता का? मला देव मला कधीच सोडत नाही. देवाने योनाला समुद्रात नाही सोडलं मारायला. देवाने पेत्राला समुद्रात बुडताना नाही सोडलं, मर बाबा. देवाने त्याला 3 वेळा नाकारला असताना सुद्धा देवाने नाही सोडलं. हा तुझी योग्यता नाही, तुझी योग्यता नाही. आणि त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली, रडू लागला, पण त्याने पश्चाताप केला. देवाने त्याला माफ केलं. माझ्या प्रियांनो, आमेन. मला देव चांगला आहे, देव सत्य आहे. तो कधीच सोडत नाही, कधीच तो दूर लोटत नाही, है की नाही? हालेलुया. पण सैतान येऊन म्हणणार, तुला आता देवाने सोडलं, तुझ्या आता आशीर्वाद नाही, तुझ्या आता प्रॉब्लेम आहेत, असं सगळं काय काय मन गोंधळून टाकणार. काय टाकणार? पण लक्षात घ्या, आज तुम्ही 2 गोष्टी शिकलात. किती शिकलात? देह स्वभावात काही चांगलं, पण दुसरं आपण शिकलो, येशू माझ्यामध्ये आहे तर मी सर्वस्व आहे. आमेन. कलसेकरास पत्रामध्ये काय म्हटले तिथं? की सर्व सत्तेचे अधिकाराचे मस्तक जो येशू आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. काय आहात? आणि कलसे 1:27 मध्ये काय म्हटलेलं आहे? की गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आमेन म्हणा. मला शेजारचा हात पकडून शेजारच्या आपण प्रार्थनेत जाऊया. उठून उभं राहूया आपल्या जागेवर. कलसेकरास पत्र 1 अध्याय 27 वचन आपण काढूया आणि वाचूया मोठा सगळ्यांनी. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती, या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे? परराष्ट्रामध्ये काय आहे? हे आपल्या पवित्र जनांना, हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. कळवणे देवाला काय वाटलं? बरे वाटले. बरं वाटलं. हा, गौरवाची आशा असा गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. आमेन. तो ते रहस्य आहे. तो ते एक रहस्य आहे. मला शेजारचा हात ठेव. गौरवाची आशा जो येशू ख्रिस्त आहे तो तुमच्यामध्ये आहे. तो तुमच्यामध्ये आहे. मला की आनंदाने हसत एकमेकाला. हालेलुया.
गौरवाची आशा ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे का? असं आहे का? मला हातात हात धरून म्हणा, गौरवाची आशा जो येशू ख्रिस्त आहे तो तुमच्यामध्ये आहे. विश्वास आहे? विश्वास आहे? मला येशू तुमच्यामध्ये आहे, आशीर्वाद तुमच्यामध्ये आहे दादा, येशू तुमच्यामध्ये आहे, तुम्ही पवित्र आहात दादा, येशू तुमच्यामध्ये आहे, आरोग्य तुमच्यामध्ये आहे, येशू तुमच्यामध्ये आहे, स्वर्ग तुमच्यामध्ये आहे. हालेलुया म्हणा सर, हालेलुया म्हणा सर. म्हणा येशू तुमच्यामध्ये आहे, अधिकार तुमच्यामध्ये आहे, येशू तुमच्यामध्ये आहे, स्वर्गाची सेना तुमच्या बरोबर आहे. हालेलुया बोला. विश्वास आहे? विश्वास आहे? येशू तुमच्यामध्ये आहे, डॉक्टर तुमच्या बरोबर आहे. आहे का डॉक्टरचा डॉक्टर? आहे का तुमच्यावर डॉक्टरचा डॉक्टर? आमेन. हालेलुया. एखादा हा तुमचा कुठला डॉक्टर नाही का अवेलेबल नसेल, पण येशू तुमच्यामध्ये डॉक्टर अवेलेबल आहे नेहमी तुमच्या बरोबर. म्हणा की आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये सैतान टार्गेट करेल, बोट ठेवेल, तुझं काय असं तसं काही जे नाही त्याकडे लक्ष लावायला बघेल, आहे नाही. पण जे आहे त्याकडे तुम्ही लक्ष लावा. जो आहे म्हणजे कोण आहे? येशू तुमच्याकडे आहे. येशूच्यामुळे तुमच्याकडे आशीर्वाद आहेत. हालेलुया. हालेलुया. नेहमी मागच्या काळात मी उदाहरण दिलेले आहेत की जे आहे त्याकडे लक्ष लावा. पहिल्यापेक्षा मी चांगला आहे म्हणा. येशूमध्ये येण्या अगोदर मी कसा होतो, आता येशूमध्ये आल्यामुळे मी कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे का? चांगला. हालेलुया. गोळी खातो तो पहिलं गोळी खातो का आता? धन्यवाद. बसायचं काय करतात? गोळी बंद केली किती चांगलं झालं तुझं असं नाही म्हणणार. तुझ्याकडे हेच नाही बघ, तू किती प्रयत्न केला पण तुला ह्या महिन्यात मिळालं नाही. तुम्ही हा हा सैतान म्हणतो हा. देव म्हणणार मी याला गोळ्या बंद केल्याच्या. काय केल्या? गोळ्या बंद केल्या. जे बंद केलं, जे चांगलं केलं त्याच्याकडे लक्ष लावत नाही सैतान. जी अजून म्हणजे ती पण आहे तुझ्या जीवनामध्ये. आमेन. मर्सिडीज दाखवली ना, मर्सिडीज सुद्धा सैतान दाखवलं. हे तुझी हे बघ किती भारी हो, तो पापी आहे, तो प्रार्थनेतला आहे, आणि त्याच्याकडे मर्सिडीज, तुझ्याकडे अशी. हालेलुया. पण तुम्हाला माहिती आहे का, ती मर्सिडीज इथं रस्त्यावर चालते, पण तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालणार आहात. एवढं तुमच्यात त्यामध्ये फरक आहे. सैतानाला हे बी माहिती असतं सत्य, पण तो खोटं सांगणार. तुझ्या जीवनात ती नाहीये. पण तुम्हाला मी सांगतो, देवाचा आशीर्वाद मर्सिडीज पेक्षाही भारी आहे. आमेन म्हणता का? देवाचा आशीर्वाद मर्सिडीज पेक्षा काय भारी आहे. त्या अशा 10 मर्सिडीज तुमच्या दारापुढे आणू शकतो परमेश्वर. पण म्हणा चांगल्यासाठी देव सगळं करतो. चांगल्यासाठी देव करतो. देव चांगलं करतो. देव चांगलं करतो. एक प्रार्थना, काय प्रार्थना, सुपर प्रार्थना करणारा व्यक्ती होता. मला टाइम कमी. देवा जास्त नको देऊ मला, कारण का माहितीये का, देवा जास्त देशील तर मी तुला विसरून जाईल. देव कोण आहे म्हणेन मी. देव कोण आहे घमंड येईल मला जास्त दिल्यावर. देवा जास्त नको. मला असंही म्हणाला, देवा कमी पण देऊ नको. का माहितीये का, देवा चोरी करेन तुझी निंदा होईल. काय होईल? चोरी करेन आणि तुझ्या नावाची काय होईल? निंदा होईल. लागल तेवढंच दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मर्सिडीज दिली तर देव म्हणाल लय स्पीड न पुढे जाईल. हालेलुया. कुठं जाईल पुढं? माझ्या घरापासून लय स्पीड न जाईल. प्रेज द लॉर्ड. असं हे घर आहे, अशा रस्त्याने करून जाईल. असा घर होईल. माझी मर्सिडीज इथं लावून लावून एवढा टाइम आहे का मला मर्सिडीज लावायला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या मर्सिडीजवर सैतान म्हणतो बघ, त्याकडे मर्सिडीज ती पापी आहे पण मर्सिडीज आहे.
हालेलुया. बघ तो पापी आहे. कधी कधी असे लोक म्हणतात, एक असं वाचलं, मर्सिडीज मधला माणूस एवढा नम्र पण प्रार्थनेतला माणूस नम्र नसतो. हालेलुया. मर्सिडीज मधला माणूस आमचा जुन्या टूलवरून उतरणार माणूस. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. कसं मर्सिडीज उतरलाय, किती लवाड सैतान फुगवतो बघा. हालेलुया. तो काय मर्सिडीज न उतरलाय. मर्सिडीजला माणूस काय उतरून नम्र बरे. खरं ती काय काय मोठी माणसं आहेत ना, ती चांगली, म्हणजे मला चांगलं. एकाने मला प्रश्न केला, तुम्ही म्हणता प्रार्थना करा प्रार्थना करा, आता प्रार्थना करण्याच्या घरात आम्ही रोज भांडण लागतो, काय करायचं म्हणजे? काय प्रार्थना करून काय करून फायदा मला? लबाडी सैतान कसं प्रसवतो. मी त्यांना म्हटलं, ती माणसं तसं असू शकतात, पण माझा येशू तसा नाहीये. माझा येशू सत्य आहे, तो चांगला आहे. म्हणा की आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा की हालेलुया. हालेलुया. हात म्हणा हालेलुया. देव सगळं देणारा परमेश्वर आहे. देव सगळं देणारा परमेश्वर आहे. म्हणा माझ्या मला सर्व देवान दिलेलं आहे. म्हणा येशू मध्ये सगळे स्वर्गातले आशीर्वाद देवाने मला दिलेले आहे. आमेन. आता मला शेजारच्या नाही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. हालेलुया. इफिस 1:3 म्हणा. इफिस 1:3 बायबल सांगतं की देवाने स्वर्गातले सगळे आशीर्वाद येशू मध्ये मला दिलेले आहेत. आता देव म्हणतो दिलेले आशीर्वाद, आणि तुम्ही सैतान काय करतो? नाही कडे लक्ष लावायला होतो. काय लावायला होतो? नाही. वचन काय सांगतं? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन, सगळे आशीर्वाद देऊन काय म्हटलंय? आपल्या ख्रिस्तामध्ये देवाने म्हटलं का देऊन म्हटलंय? देऊन. काय केलंय? आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कसं केले? कसं केले? कसं केले? कसं केले? आरोग्य दिले का? देणार आहे. दिले का? देणार आहे. आरोग्याचा आशीर्वाद दिलाय का? आर्थिक आशीर्वाद दिलाय का? आर्थिक आशीर्वादित केलंय का? तुम्हाला फॅमिलीत आशीर्वादित केलंय का? कामात आशीर्वाद केलंय का? मला देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. मला देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. देवाने मला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. मला देवाने मला येशू मध्ये आशीर्वादित केलं आहे. देवाने मला येशूमध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. म्हणा मी आर्थिकतेमध्ये आशीर्वादित आहे. मी परिवारात आशीर्वादित आहे. मी आरोग्यामध्ये आशीर्वादित आहे. हालेलुया. म्हणा मी आशीर्वादित आहे. माझं सगळं चांगलं आहे. हालेलुया म्हणा. सैतान कुठं बोट लावेल? तुझ्याकडे काहीच नाही. जी नाही, जी आहे त्याच्याकडे लक्ष लाव की. प्रेज लॉर्ड. उदाहरणार्थ चांगला गंटल आहे, चांगला कानात आहे, तरी सैतान त्या टीव्ही मधनं कुठून तरी कानात आहे, पण तसंच नाही तुझ्या कानात. पण आहे ना कानात सोनं. हालेलुया. हालेलुया. तुझं जीवन कष्टानंच रे बाबा. तुझ्या जीवनात ही नशिबात रे बाबा. तुला ते कानातलं कधीच भेटणार नाही. मग प्रार्थना का केली नाही? काय केलं देवाने? ती नवीन कानातलंच भेटणं काय करायचं? ते आहे का? ते आहे की मग तीच नाही ना. तीच नाही की मग काय करायचं? हालेलुया. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया. 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 चांगला नवरा आहे, चांगला मुलगा आहे, कानातला आहे, सोनं आहे, आणि मग चांगला चाललाय टूलवर परिवार. हम दो हमारे दो. टाइम संपत चालत आहे पण. हालेलुया. मग महिला असेल किंवा पुरुष असेल,
एखाद्या कारमध्ये दोघं नवरा बायको चाललेत. बायको किती चांगला माणूस तो, हा गावातलाच होता बघतोय ते, कॉलेजमध्ये दिसत होता, मन होते याच्यावर पण मेला नकार दिला. हालेलुया. पण सैतान म्हणणार बघ 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 बघ. मी म्हणले होते पप्पांना तोच पाहिजे, पप्पा नाही म्हटले. हालेलुया. मनात सगळं भेटलं पण तोच नाही भेटला मला. कुठं बोट दाखवतो सैतान, कुठं बोट दाखवतो, जे नाही तिकडं. हालेलुया म्हणा. समजलं तुम्हाला आज सगळं, सगळं समजलं म्हणा. माझ्याकडे येशू आहे, माझ्याकडे चांगला परिवार आहे, माझ्याकडे अभिषेक आहे, माझ्याकडे देवाचं वरदान आहे, माझ्याकडे देव आहे, माझ्यावर देवाचा आत्मा आहे, माझ्याकडे सर्व आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सैतान डिप्रेशन टाकतो हे जे तुझ्याकडे नाही तिकडे बोट लावतो. हालेलुया. हालेलुया. चला आपले डोळे बंद करून समर्पण करा. हालेलुया. हालेलुया. शंद्रामा खांद्राबा सिखांदाराबा लाबा लाबा. चला चला डोळे बंद करून प्रार्थना करा. हालेलुया. ओ शबाराबा सिखांदाराबा रिबानामा. ओ रिबानामा सिखांदारा बाला बाला बा रिबानामा राबानामा राबानामा. धन्यवाद धन्यवाद. रिखांदोरो शांद्रे में केंद्रे रे मेरी अथोरोरा बाबा बाबा बाबा. चला आपले हात उंच करून म्हणा प्रभू तुला धन्यवाद, देवा तुला धन्यवाद. या जगामध्ये तू माझी निवड केलीस येशू. गौरवाची आशा तू माझी आहेस, तू माझ्यामध्ये आहेस म्हणून मी आहे. येशू तू आहेस म्हणून मी परिपूर्ण आहे, मी आरोग्यात आहे, मी आशीर्वादात आहे, प्राप्यता आहे, अभिषेकात आहे. येशू तू माझ्यामध्ये आहेस म्हणून आहे. हालेलुया. हालेलुया. मला येशू तू माझ्यामध्ये आहेस. मोठ्याने मला सर्वजण येशू येशू. थँक्यू थँक्यू जीसस. तू माझ्यावर प्रेम केलंस, तू माझ्यामध्ये राहायला आलास, तू माझ्यामध्ये राहतोस, तू माझी काळजी घेतोस, तू मला सांभाळतोस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 ओरी अंदाला बा सिखांदाला बराबरी बना 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 बना. येशू माझा तारणारा, प्रभू येशू माझा प्रेमळ बाबा. तुझवीन माझे जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझवीन माझे जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे, तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा माझ्या विद्या. प्रभू येशू माझा तारणारा, प्रभू येशू माझा प्रेमळ बाबा.
माझ्या ब्रेन मध्ये, ये माझ्या श्वासामध्ये, ये प्रभू माझं जीवन बदल. आज तू मला शिकवलंस येशू, तू सत्य आहेस, तू माझं जीवन आहेस, तू माझा मार्ग आहेस. हालेलुया. आज मला समजलेलं आहे सैतान फसवा, खोटारडा आहे आणि येशू त्याला तू हरवलेला आहेस, त्याच्या डोक्याचा चुराडा तू केलेला आहेस आणि मला तू विजय दिलेला आहे सैतानावर, सैतानाच्या शक्तीवर मला अधिकार दिलेला आहेस. येशू तू माझ्या बरोबर नेहमी आहेस, माझ्यामध्ये आहेस. हीच गौरवाची आशा आहे. येशू तूच माझ्या गौरवाची आशा आहेस. धन्यवाद येशू. तुझ्याने, तुझ्या येण्याने, तुझ्यामुळं मी पूर्ण केले गेलेला आहे, मी पवित्र केलं गेलेलं आहे. धन्यवाद येशू तुला. टाळा वाजून धन्यवाद आहे प्रभूला. हालेलुया, हालेलुया. प्रभू ब्लेस केल्यावर धन्यवाद तुला. या सगळ्यांची काळजी घे प्रभू आणि नेहमी सत्य समजून यांना, नेहमी सत्यामध्ये चालू यांना, आशीर्वादित ठेव यांना प्रभू. आणि नेहमी यांच्या डोळे उघड नेहमी, की नेहमी देवदूताच्या चारू बाजूने देवदूताच्या मध्ये राहतात. हे नेहमी यांना समजू दे स्वर्गाच्या आशीर्वादामध्ये राहतात. यांना समजू दे आरोग्य देणारा तू यांच्या बरोबर आहेस. यांना सत्य समजू दे प्रभू. नेहमी यांचे डोळे उघड. पवित्र शास्त्राद्वारे, प्रार्थनेद्वारे तुझं गौरव होऊ दे प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू.